आपल्याला श्री महालक्ष्मी देवीच्या शिखर दिसत आहे आपल्याला छायाचित्रामध्ये. आणि आता देवीचं दर्शन होत आहे. महालक्ष्मी आणि सिद्धनाथ अशी संयुक्त यात्रा भरत असते. महालक्ष्मी देवीच्या नावाने चांग बोलन आमचं गाव आमची यात्रा या कार्यक्रमासाठी आज आपण मान तालुक्यातील सोकासन या ठिकाणी आलेलो आहोत. सोकासन येथील श्री महालक्ष्मी देवीची यात्रा आहे. ही यात्रा केव्हा आहे, कोणकोणते कार्यक्रम आहेत आणि या देवीचा इतिहास काय या संदर्भात आज आपण सोकासन ग्रामस्थ यांच्याशी गप्पा मारताना माहिती घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा पहिल्यांदा तुमचं. माझं नाव अशोक शिवराम वाघमारे. बरं, तात्या एक सांगा, आपली यात्रा केव्हा भरणार आहे आणि किती दिवसाची यात्रा आहे? या सोकासनमध्ये परंपरा चाललेली ही यात्रा चैत्र महिन्यात किंवा एप्रिल महिन्यात करड कोल्हापूरच्या आईच्या नावानं चांग भलं, सिद्धनाथ साहेबांच्या नावानं चांग भलं, ही 2 दिवसाची यात्रा असते. बरं, यावर्षी अष्टमी दिवशी अष्टमी आणि दुसऱ्या दिवशी छबिना. ही परंपरा आमच्या गावची चालत आलेली आहे. बरं, यावर्षी यात्रा कुठल्या दिवशी येते? म्हणजे तारीख 9 आणि 10. 9 एप्रिल आणि 10 एप्रिल आपली श्री महालक्ष्मी देवी आणि सिद्धनाथ यात्रा अशी संयुक्त ही यात्रा भरत आहे. हो, काय इतिहास आहे दोन्ही महालक्ष्मी आणि सिद्धनाथ यात्रा एकत्र घेण्याचा? सांगतो. आज पौर्णिमा पूर्वी म्हणजे वंशपरंपरा चालत आली. चैत्र पौर्णिमेला आमच्या गावची कावड मानाचे म्हणा ऐका, ही कावड इथून डंगेरवाडीला जाते आणि डंगेरवाडीला गेल्यानंतर तिथं जेवण करून तिकडून महिला जाते. महिची गावकरी तिकडं भेटायला येतात मध्येच आणि ती भेटायला येऊन थोडक्यात पाहुणचार म्हणतात, असं पाहुणचार करून घेऊन जातात. पण हे का तर हे सोकासनचं भाग्य एकच आहे, लक्ष्मी आईनं आम्हाला दिलं की आमच्या गावचा मान आहे त्या देवी. आमच्या गावात राम पाटील म्हणून होते, त्यांच्या अंगात शिवकळा येत होती. त्यांनी ती हडपं शिवली आणि ती हडपं शिवल्यानंतर या गावाला मान दिलेला आहे. आमच्या गावाचं बकरं कापल्याशिवाय नाही पाहिजे होतं, पण सांगतो जुनी परंपरा आहे ते. म्हणजे सोकासनचं बकरं कापल्याशिवाय इतरांना बकरं कापाय परवानगी नसते. मान आहे. मान आहे, सोकासनला मान आहे. नंतर आज पौर्णिमा, उद्या गोडवानेवर, परवा छबिन्या दिवशी ज्या वेळेला पालख्या निघतात, कावडी निघतात, त्यावेळेला सोकासनची मानाची कावड सगळ्या कावडीच्या पाठीमाग असते आणि नंतर पालखी. ही मान आम्हाला मोही गावानं लक्ष्मीच्या पुण्यानं मिळाल्या झाल्यानंतर मग कावडी काठीमाग आपल्या असते. सगळ्या कावडीच्या पाठीमाग जी कावड ती सोकासन ओळख आहे आपल्याकडे. हां. आणि त्याच्यामुळं पूर्वी आमचा संपूर्ण गाव तिथं जात होतं यात्रेला. फक्त किंवा अष्टमी दिवशी अष्टमी, दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच ही कार्यक्रम करत होतो. नंतर आता असे नेते भेटल्यानंतर ह्यांनी काय ठरवलं की एक दिवस गोडवा निवद करा मग ही यात्रेसारखा, नंतर आपलं करावं. म्हणजे यात्रेत काळानुसार बदल केलाय आणि बदल केल्यानंतर आता ठराविकाने काळानुसार गाव वर्गण करून 2 कार्यक्रम पण ठेवलेत. एक तमाशा आहे, एक ऑर्केस्ट्रा आहे. असे कार्यक्रम आहेत. शिवाय तरुण जवानांनी काय मोठी बक्षिसं देऊन क्रिकेट ठेवलेलं आहे. या यात्रेला चांगली शोभा आणलेली आहे. आणि शोभा करत असताना आमच्या गावात मेंढपाळ आहे आणि त्या मेंढपाळाने प्रत्येक वर्षी आषाढ महिन्यात ती यात्रा करायची आणि ती यात्रा करत काय त्यांच्या देवाने बुद्धी सुचवली की आपलं मंदिर उभं राहायचं. काय गाव वर्गण करून असं करून तसं करून त्या मंदिराचं शिखर बांधल्यानंतर वर्ष 1.5 वर्ष केलं अडचणीने येऊन. परत शिखर बांधल्यानंतर आणखी मेंढक्याने डोक्यात घेतलं. या मेंढपाळाने डोक्यात घेतलं की असं काम ठेवण्याचा अर्थ नाही, तर आम्ही त्याच्यात शहाचा वाटा उचलतो म्हणून ह्याने शहाचा वाटा उचलला आणि हे मार्गाला लावलं. आता कलश शिखराचं काम झालंय. विजय कुमार जाधव. आम्हाला एक सांगा, आपल्या यात्रेचं आता त्यांनी सांगितलं, इतिहासाने संदर्भ सांगितलं, पण तुमच्याकडे करमणुकीचे कार्यक्रम आहेत.
काय अजून काय करायचं ते तारखेवाईज कशी तर आमच्या लोकवर्गणीतूनच आम्ही सर्व सारखी वर्गणी ठेवलेली आहे. बरं. यातून एक मायबोली म्हणून एक पुण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तो किती तारखेला तो 11 तारखेला आहे, यात्रा झाल्यानंतर. कारण कार्यक्रम वेळेत मिळाला नसल्यामुळं पुढे घेतलेला आहे. 11 यात्रे दिवशी काय होत नाही, दुसऱ्या दिवशी ठेवलं. आणि तमाशा यात्रे दिवशी ठेवला गावातलं तरुण जे मंडळ आहे बरं. त्यांनी सेपरेटच तमाशा ठेवला, त्यात काही गावाचा सहभाग नाही. तो करमणुकीचा कार्यक्रम तो करगम. आणि तुमचे जे काय खेळाचे कार्यक्रम आहेत ते कुठल्या तारखेला आहे? 7 आणि 8 तारखेला मग ते क्रिकेटचे सामने आहेत. क्रिकेटचे सामने आणि यात्रेचा मुख्य दिवस आहे 9 आणि 9ला काय होतं कार्यक्रम? 9ला पालखी कुटुंब वगैरे असं नाटक असते. आणि दुसऱ्या दिवशी मग महालक्ष्मीची यात्रा असते, परत खेळणं वगैरे असते. बस कुस्त्या शेवट. धन्यवाद. तुमचं नाव सांगा. मी मोहन अर्जुन खाडे. बरं, आता एक सांगा, कार्यक्रम झाले, देवीचे इच्छा झाले, आता गावाची काय हे करायचं? तर आता मी संपूर्ण यात्रेचं नियोजन तुम्हाला सांगतो. तर गेली अनेक वर्षापासून म्हणजे कैलासवासी भैरू बापू जाधव या गावचे सरपंच बरेच दिवस होते आणि त्यांनी या गावच्या यात्रेला सुरुवात केलेली आहे. आणि अखंड ही यात्रा अशीच पुढे 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 चालू राहत चाललेली आहे, वाढत चाललेली आहे. आणि हा यात्रेचा मुख्य दिवस दिनांक 9 एप्रिल 2026 आणि 10 एप्रिल 2026 असे मुख्य 2 दिवस आहेत. आणि यात्रेनिमित्तानं असे भरगच्च असे कार्यक्रम, लहान मुलांचे खेळण्याचे असे पाळणे झोके वगैरे येतात. चांगल्या प्रकारे लोकांचं सहकार्य असतं, लोकवर्गणी चांगल्या प्रकारे जमा होते. आणि यात्रेनिमित्त तरुण जी मुलं एक आमची क्रिकेटप्रेमी आहेत, या क्रिकेटप्रेमी मुलांनी मोठे एक भरगच्च असे क्रिकेटचे 2 दिवस सामने यात्रेच्या निमित्तानं ठेवलेले आहेत. हे सामने दिनांक 7 एप्रिल आणि 8 एप्रिल रोजी या ठिकाणी संपन्न होणार आहेत. आणि या सामन्यासाठी जवळजवळ 20 ते 25 संघ मान तालुक्यातून या ठिकाणी नोंद झालेले आहेत. या सामन्याचं पहिलं बक्षीस आमच्या गावचे एक दानशूर व्यक्तिमत्व म्हटलं तर चालेल, विजूआबा यांनी एक 15,000 रुपयाचं प्रथम बक्षीस ठेवलेलं आहे या क्रिकेटच्या सामन्यामध्ये. आणि दुसरं बक्षीस आमच्याच गावचा सुपुत्र गुलाब उगलमुगरी तलाट्यांना यांच्यावर पण एक 10,000 रुपयाचं बक्षीस या क्रिकेटच्या सामन्याला त्यांनी दिलेलं आहे. आणि जी तरुण पिढी आहे, या तरुण पिढीचं या सामन्यामध्ये मोलाचं सहकार्य आहे. नियोजनबद्ध असं त्यांनी या ठिकाणी या यात्रेची शोभा वाढवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याला साऊंड सिस्टीम देणारे आमचे गावचे उपसरपंच सचिन बिडवे यांचंही मोलाचं सहकार्य लाभतं. यामध्ये अनेक लोकांनी त्या ठिकाणी नियोजित असं दान देण्याचं ठरवलं आहे. कुणी अन्नदान केलं आहे, कुणी पाणी दिलेलं आहे, कुणी यूट्यूब चॅनलला सहकार्य केलेलं आहे. काहींनी वेगवेगळी अशी बक्षिसं गावातल्या लोकांनी ठेवलेले आहेत. त्याचंही बॅनर या ठिकाणी लावलेलं आहे सर्वांच्या माहितीसाठी. तर यात्रेला आपल्या 9 तारखेला मेन सुरुवात होणार आहे. यात्रा हा गुरुवार दिनांक 9 एप्रिल 2026 सकाळी गोडवा नैवेद्य असतो त्या दिवशी 9 तारखेला सिद्धनाथाचा भांग. आणि सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत भेदी गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला. आणि 4 वाजल्यानंतर संपूर्ण गाव ढोल ताशा बँड या समेत गावच्या शासनकाठी असतात. या सिद्धनाथ मंदिराकडे पालखी हे सर्व गाव मिळून सर्वजण आनंदात एक मोठ्या सोहळ्यामध्ये उत्साहामध्ये सिद्धनाथाच्या मंदिराकडे जात असतात. या ठिकाणी भांगाचा कार्यक्रम असतो, भरपूर भांग केला जातो. इतर गावून आपले पै पाहुणे सगळे सोयरे मित्रमंडळी नातेवाईक असे या यात्रेला मुंबईला असणारे काही रहिवासी, पुण्याला असणारे रहिवासी सगळेजण या गावच्या यात्रेनिमित्तानं गावाला येतात, यात्रेची शोभा वाढवतात. आणि हा त्या दिवशी काही लोक सवासणीचा कार्यक्रम घेतात गावामध्ये, म्हणजे देवीची या सवासणी आदल्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी अष्टमी आहे त्या दिवशी सवासणींचाही कार्यक्रम असतो. कारण देवीची जत्रा आपण दुसऱ्या दिवशी ठेवलेली आहे 10 तारखेला. आणि 10 तारखेला म्हणजे गोडवं काही नसते. 10 तारखेला संध्याकाळी अजित बोंडवे प्रस्तुत माया उमरजकर लोकनाट्य तमाशा मंडळ कराड यांचा संध्याकाळी 9 ते 12 पर्यंत भरगच्च असा लोकनाट्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यानंतर
11 तारखेला एक महाराष्ट्र मायबोली म्हणून असा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम यात्रा कमिटीने आयोजित केलेला आहे. याही कार्यक्रमाला भरपूर लोक जमा होतात, आनंद घेतात आणि अशा प्रकारे गावच्या त्या पालखीचा छबिना गावातून निघतो. काटे असतात, संपूर्ण गाव रात्रभर या छबिन्याला उपस्थित असतं. तरुण वर्ग असतात, महिला असतात, मुलं असतात आणि एक आनंद घेतात आणि अशा प्रकारे या गावच्या यात्रेची सांगता होते. आणि या देवीचं महात्म्य या ठिकाणी दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. या ठिकाणी सिद्धनाथ असो, महालक्ष्मी असो, प्रत्येकाला नवसाला देव पावतो, प्रत्येकाच्या संकटाच्या पाठीमागे उभा राहतो आणि म्हणून सर्व लोक भाविक मनापासून या ठिकाणी या यात्रेला सहकार्य करतात, आनंद घेतात, आनंद लुटतात, पै पाहुण्यांना बोलवतात आणि अशा प्रकारे यात्रा ही चांगल्या प्रकारे साजरी होते. धन्यवाद. अजून एक प्रश्न आहे. खरं तर महालक्ष्मी आणि सिद्धनाथाचं काय म्हणजे इतिहास आहे थोडासा यात्रेला जोडून घेण्याचा? हा, तर सिद्धनाथ कुलदैवत वगैरे. हा, सिद्धनाथ हे आपलं कुलदैवत आहे आणि सिद्धनाथाचीच यात्रा फक्त या गावामध्ये पूर्वीपासून भरत होती. आणि मग काय होतं, आपल्या आजूबाजूला जी गाव आहे मोही, एक 2 दिवसाची यात्रा भरते. मग आपल्या गावामध्ये आपण एक 2 दिवसाची यात्रा भरवूया असं काही लोकांनी संकल्प केला. सिद्धनाथाला जोडून हा, महालक्ष्मीची आणि यात्रा मग सिद्धनाथाची यात्रा जर पूर्वीपासून 1 दिवसाची होती, मग दुसऱ्या दिवशी आपण महालक्ष्मीची यात्रा जोडून त्याला घेऊया. असा बदल करून ही यात्रा वाढवलेली आहे आणि काळानुसार तुमची आता यात्रा वाढत चाललेली आहे. करमणुकीचे कार्यक्रम असतात, खेळणी पाणीवाले असतात, काही हॉटेल येतात बाहेरून, धार्मिक कार्यक्रम होतात. धन्यवाद. आमचं गाव आमची यात्रा या कार्यक्रमासाठी खरं तर सर्वच सुखासन ग्रामस्थांनी देवीचा इतिहास सांगितला. सिद्धनाथ यात्रेचे पण इतिहास त्यांनी सांगितलेला आहे. कोणकोणते कार्यक्रम आहेत सर्व मानदेश भूषणशी बोलल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. सिद्धनाथाच्या नावानं चांग भलं, महालक्ष्मीच्या नावानं चांग भलं. राजस्थानी आणून बसवते.